चिवचिव आलं पण इथं. वा वा. पिंपळावर जावं लागतं. येत्या 22 तारखेला जागतिक वसुंधरा दिन आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी दिन आहे आणि त्या निमित्ताने पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्यांनी काळजी घेणे हे आपल्याला हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे. जुन्या काळामध्ये खळं झाल्यानंतर ज्वारीचे कंस मंदिरात बांधली जायची आणि वर्षभर त्या चिमण्या जिथं कुठं धान्य मिळायचं नाही तेव्हा त्या मंदिरातल्या कंसाला जाऊन टोचण्या मारून त्यांचं पोट भरायचं. परंतु हे सुद्धा आपण काळाच्या ओघात हळूहळू विसरत गेलो आणि त्यामुळे असा प्रकल्प करणं हे सुद्धा आज गरजेचं निर्माण झालेलं आहे. असे बाजारामध्ये रेडीमेड बर्ड फीडर जे आहे, पक्ष्यांना धान्य खाऊ घालण्यासाठी असे रेडीमेड भेटतात. एक 500 रुपयामध्ये हे जे आहे ते एक 4-5 विकत मिळतात. आता आपल्याला एक शंका होती की या छिद्रातून सगळे तांदूळ खाली पडतील, परंतु ते छिद्रातून अजिबात खाली येणार नाहीत. जोपर्यंत पक्षी या तांदळाला खाण्याचा प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत ते खाली पडणार नाहीत आणि खाली पडले तरी या प्लेटमध्ये पडतील आणि याला या पद्धतीने झाकण लावून आपण हे झाडाला बांधून टाकणार आहे. आता टाकाऊपासून टिकाऊ करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध असतात. हे रेडीमेड आहे, याला आपल्याला पैसे लागतात. परंतु रेडीमेड नसलेले हे जे काही असे शेतामध्ये किडे पकडण्यासाठी कृषी विभागाने काही ट्रॅप्स लावले होते आणि त्या ट्रॅपचा वापर करून यामध्ये एक बॉटल कट करून लावण्यात आलेली आहे. मध्ये तांदूळ भरले आणि या बॉटलमध्ये असं पाणी टाकलं तर चिवचिव ये, चारा खा, पाणी पी, असं सगळं एकत्र जसं आपण लहान बाळांना गाणं म्हणून भरवत असतो तसं हे प्रत्यक्ष चिमण्यांना चारा पाणी उपलब्ध होईल यासाठी हा प्रकल्प बालाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी केलेला आहे. हे सगळे विद्यार्थी हे तयार केलेले जे काही चारा पाणीचे या बॉटल्स कट केलेले हे झाडाला बांधणार आहेत. आपल्या घरासमोर असलेले, अंगणात असलेले, शेताच्या विहिरीजवळ असलेले अशा अनेक ठिकाणी आपण ते बांधू शकतो, ज्यामुळे प्राण्यांना या पशुपक्ष्यांना सोप्या पद्धतीने हे उपलब्ध होईल. असे अनेक रॅशनच्या दुकानदाराकडे तांदूळ सांडलेले असतात, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. काही खळ्यावरची गहू ज्वारी सुद्धा जी आपण चाळून खराब फेकून देतो ती सुद्धा आपण ती वापरू शकता. आणि या ठिकाणी ह्या पालक आमच्या काही भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आपण हे शाळेच्या वतीने देणार आहोत. आणि गावफेरी काढून ही जी काही आपण अशी पट्टी तयार केलेली आहे की रखे दाना पाणी ताकी न हो जीवन की हानी, असा संदेश वन विभाग, हिंगोली जिल्हा आणि कळमनुरी परिक्षेत्राच्या वतीने यापूर्वीही आपण चित्रकला परीक्षा आणि या माध्यमातून शाळेमध्ये प्रकल्प राबवलेला आहे. या प्रकल्पातून सुद्धा आपण पशुपक्ष्यांना चारा पाणी देण्याची विनंती समाजातील सगळ्या बंधू भगिनींना, शेतकऱ्यांना, शहरातील सुद्धा सगळ्या लोकांना करणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा उद्देश आहे. या ताईंना आमच्या शाळेच्या आदरणीय डुकरे मॅडम हे एक गिफ्ट देतील आणि त्यांना विनंती करतील की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हे कुठंतरी बांधावं आणि नेहमी त्याच्यामध्ये पाणी टाकावं. तांदूळ संपले की तांदूळ सुद्धा टाकावे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं